तर इथं मी तुम्हाला 5 प्रकारचे ना वेगवेगळे पीठ वापरून थालीपीठ बनवून दाखवणार आहे. अगदी हेल्दी आणि पौष्टिक असे आपले हे थालीपीठ असणार आहे. जास्त मेहनत न घेता अगदी साध्या सोप्या पद्धतीने आज आपण थालीपीठ बनवणार. खूप छान हे थालीपीठ बनवून तयार होतं. एकदा नक्कीच करून बघा. तर पटकन आपण सुरू करूयात मस्त ही थालीपीठची रेसिपीला. तर त्याआधी माझ्या चॅनलवर नवीन असाल ना तर एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. तर इथं मी थालीपीठ बनवण्याकरिता पातीचा कांदा घेतलेला आहे. पाहू शकतात अशा पद्धतीने मी 4 ते 5 हे पातीचा कांदा घेतलेला आहे. तर इथं तुम्ही ना असा नॉर्मल आपण कांदासुद्धा वापरू शकतात. तो त्याला छान असं बारीक चिरून घ्यायचा आहे. तो देखील तुम्ही वापरू शकतात. पण अशा पद्धतीने जर पातीचा कांदा घेतले ना तर याच्याने खूप छान चव येते आपल्या ह्या थालीपीठला. किंवा तुम्ही इथं पालेभाज्यासुद्धा वापरू शकतात. मेथीची किंवा पालकची भाजी किंवा बारीक किसून घेतलेलं गाजर ते सुद्धा तुम्ही इथं वापरू शकतात. अशा पद्धतीने आपल्याला छान असा मस्त हा पातीचा कांदा आहे ना बारीक चिरून घ्यायचा आहे. पूर्णपणे मस्त असा बारीक चिरून घेतला ना तर याची चव आहे ना खूप छान आपल्या ह्या थालीपीठमध्ये उतरते. तर हे बघा अशा पद्धतीने आपण सर्व ह्या पातीचा कांदा मस्त असा बारीक चिरून घेतलेला आहे. तर मी इथं भरपूर असा हा कांदा वापरलेला आहे, त्याच्यामुळे ना आपल्या थालीपीठला खूप छान अशी चव येते. तर हे आपण हे ना सगळं चिरून घेतलेला हा कांदा आहे ना बाजूला ठेवून घेणार. आता आपण इथं थालीपीठची तयारी करून घेऊयात. तर त्याकरिता इथं मी ताट घेतलेलं आहे. मस्त मोठं पसरट भांडं घ्यायचं आहे, म्हणजे आपण जेव्हा हे पीठ मळतो ना तेव्हा छान असं मस्त मळलं जातं. तर 1 कप मी इथं बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. स्वच्छ चाळून आपल्याला हे पीठ घ्यायचं आहे. आणि एक चमचा मोठा चमचाभर इथे घेतलेलं आहे मी बेसन पीठ आणि त्याच चमच्याने आपल्याला घ्यायचं आहे तांदळाचं पीठ. सोबतच इथं 1 चमचा ओवा, 1 चमचा जिरे आणि 2 मोठे चमचे इथं मी घेतलेले पांढरे तीळ. तर पांढरे तीळने छान अशा आपल्या ह्या थालीपीठला मस्त खमंगपणा येतो. पाव चमचा हळद घेतलेली आहे आणि 1 मोठा चमचा भरून मी इथं घेतलेले आहे लसूण आणि मिरचीचा ठेचा. 5 ते 6 लसूणच्या पाकळ्या आणि 3 ते 4 मी इथं हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत आणि कच्चाच हा ठेचा तयार करून घेतलेला आहे मी आणि तो आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे. आणि आपण जी चिरून घेतलेली होती ना तो पातीचा कांदा तो आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आणि सोबतच इथं मी भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि मीठसुद्धा. तर व्यवस्थित आपल्याला सर्व हे मिक्स करायचं आहे, जेणेकरून आपण जे सर्व साहित्य टाकलेलं आहे ह्या पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स होईल. तर हे बघा अशा प्रकारे छान असं मिक्स झालं की याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला हे व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे. तर पाण्याचा आपल्याला वापर अगदी थोडं थोडं करतच टाकायचं आहे. एकदमच आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही आहे. तर ह्या थालीपीठमध्ये ना तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पिठाचा वापर करू शकतात. जर तुम्ही इथं ज्वारीचं पीठ थोडं वापरलं तरीसुद्धा चालतं. 1-1 चमचा भरून सर्व पीठ घेतले ना ते पण छान राहतात. बघू शकतात अशा प्रकारे आपल्याला हे छान असं पीठ मळून घ्यायचं आहे. ज्याप्रमाणे आपण भाकरीचं पीठ मळतो ना त्याच्यापेक्षा थोडंसं सैलसर ठेवायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने आपण छान हे पीठ मळून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. 1 चमचाभर मी इथं तेल घेतलेलं आहे. जर तुम्हाला आधीच हे पीठ मळताना तेल टाकायचं असेल ना तर तेव्हासुद्धा तुम्ही टाकून घेऊ शकतात. पण हे तेल आपण टाकल्याने छान अशा आपल्या ह्या थालीपीठला आहे ना मस्त असा खुसखुशीतपणा येतो. म्हणजे थालीपीठ थंड झालं ना तरीसुद्धा वातळ होत नाही, मस्त असं खुसखुशीत राहतं. त्याच्यामुळं 1 चमचाभर इथं मी तेल वरून असं लावून घेतलेलं आहे. छान आपल्याला ह्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथं पाहू शकता तुम्ही आपण तेलाचा वापर केला ना तर त्याच्यामुळे अजून थोडंसं हे पीठ सैलसर झालेलं आहे. त्याच्यामुळे ना आपण पाण्याचा आहे ना थोडा कमीच वापर करायचा आहे. तर इथं मी थोडंसं पीठ घेतलेलं आहे. अशा पद्धतीने आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर तुम्हाला ज्या प्रकारे थालीपीठ हवं असेल ना त्याप्रमाणे तुम्ही इथं पीठ घेऊ शकता. जर तुम्हाला जाड बारीक हवं असेल त्या पद्धतीचं तुम्ही हे थालीपीठ बनवू शकतात. तर इथं मी कॉटनचा रुमाल घेतलेला आहे, त्याला ओला करून घ्यायचा आहे. परत मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे, जेणेकरून आपलं हे थालीपीठ ना ह्या रुमालाला चिकटणार नाही. कॉटनचा रुमाल घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपण हे थालीपीठ थापून घेऊ शकतो. तर इथं तुम्हाला छोटं मोठं जाड बारीक ज्या प्रकारे हवं असेल ना त्याप्रमाणे तुम्ही इथं हे थालीपीठ आहे ना मस्त असं थापून घेऊ शकतात.
आणि छान असं आपल्याला पाण्याचा हात लावून हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे. तर बाजरीचं पीठ असल्यामुळे थालीपीठ काही हाताला चिटकत नाही, पण तरीसुद्धा पाण्याचा वापर आपल्याला करायचा आहे. तर अशा पद्धतीने मी होल करून घेणार आहे, म्हणजे छान असं तेल पण सोडलं जाईल आणि मस्त असं हे थालीपीठ आहे ना आतपर्यंत छान असं शिजलंसुद्धा जातं. आता लगेच आहे ना आपण हे थालीपीठ दोघी बाजूने छान मस्त शेकून घेणार. तर इथं मी नॉनस्टिकचा तवा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये छान भरपूर असं तेल लावायचं आहे आणि मग आपल्याला इथं छान असं हे थालीपीठ टाकून घ्यायचं आहे. आणि इथं ना तुम्ही लोखंडाचा तवा वापरला तरीसुद्धा चालतं. छान असं हे थालीपीठ अजिबात चिटकत नाही, बाजरीचं असल्यामुळे ना तव्याला एवढंसं सुद्धा चिकटणार नाही. त्याच्यामुळं तुम्ही लोखंडाचा तवा वापरला तरीसुद्धा चालतं. तर इथं आहे ना थालीपीठ भाजत असताना आपल्याला गॅस आहे ना मध्यमच ठेवायचा आहे. जास्त कमी किंवा जास्त मोठा करायचा नाही आहे, तर त्याच्याने काय होईल की मोठ्या गॅसवर आहे ना हे थालीपीठ पटकन जळलं जातं आणि कमी गॅसवर व्यवस्थित आपलं हे थालीपीठ भाजलं जाणार नाही. तर अशा पद्धतीने मी ना तेल ह्याच्या होलमध्ये आणि आजूबाजूने सुद्धा सोडून घेतलेलं आहे, म्हणजे छान असं आपलं हे थालीपीठ मस्त खमंग असं भाजलं जातं. तर अशा पद्धतीने एका बाजूने हे पाहू शकतात, अशा पद्धतीने वरून असं कोरडं झालं की मग दुसऱ्या बाजूने आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे, म्हणजे एका साईडने छान असं मस्त अशा पद्धतीने हे थालीपीठ मस्त भाजून होतं. तर अगदी कुरकुरीत असं हे थालीपीठ बनलं जातं. तर पाहू शकतात दुसऱ्या बाजूने सुद्धा छान असं हे भाजून झालेलं आहे आणि दोघी पण बाजूने आपल्याला छान मस्त असं तेल लावून घ्यायचं आहे. तर हे बघा अशा पद्धतीने छान असं आपलं हे थालीपीठ बनवून तयार झालेलं आहे. तर जास्त वेळ हे थालीपीठ बनवायला लागत नाही, पटकन असं बनलं जातं. तर अशाच प्रकारे मी इथे ना सर्व थालीपीठ तयार करून घेणार आहे, म्हणजे थंड झाल्यावर सुद्धा आपलं हे थालीपीठ आहे ना अजिबात वातळ होत नाही. म्हणून तुम्ही एकदा जरी हे थालीपीठ सर्व तयार करून घेतले ना तरीसुद्धा छान असे हे थालीपीठ बनवून तयार होतात. तर हे बाकीचे थालीपीठला आहे ना मी अशा पद्धतीने तीळ लावून घेतलेली आहे. तर मी आधीसुद्धा वापरलेली आहे पीठ मळत असताना, आणि आतासुद्धा वरून मी असं थालीपीठला तीळ लावून घेतलेली आहे. तर तीळ लावल्याने छान असं आपल्या ह्या थालीपीठला खमंगपणा येतो. हे बघा अशा प्रकारे छान मस्त दिसायला देखील सुंदर असं दिसतंय. मस्तच हे बघा काय सुंदर असं आपलं हे थालीपीठ दिसतंय, आणि जितकं दिसायला सुंदर आहे तितकंच चवीला अप्रतिम असं हे थालीपीठ लागतं. एकदा नक्कीच करून बघा. थंडीमध्ये अशा पद्धतीचं बाजरीचं थालीपीठ खाल्ल्याने आपल्या शरीराला छान अशी ऊर्जा मिळते. आणि जर मुलं भाजी खायला टाळाटाळ करत असेल ना, तर अशा प्रकारे जर तुम्ही या थालीपीठमध्ये सर्व प्रकारच्या भाज्या चिरून टाकल्या ना, तर मुलंसुद्धा आवडीने खातील, करणारसुद्धा नाही. आपण याच्यामध्ये भरपूर अशा ह्या भाज्या वापरलेल्या आहेत थालीपीठमध्ये. तर एकदा नक्कीच करा, म्हणजे खूपच छान हे थालीपीठ चवीला होतं आणि अगदी खुसखुशीत होतं. खमंग आणि खुसखुशीत आपले हे थालीपीठ असं. आता थालीपीठाचा दुसरा प्रकार बघूया, तर ते म्हणजे दुधी भोपळ्यापासून मस्त असं थालीपीठ. तर दुधी भोपळा खायला तर टाळाटाळ करतात, पण अशा पद्धतीने जर थालीपीठ बनवून बघाल ना तर खूप छान चवीला लागतं. तर दुधी भोपळ्यामध्ये भरपूर प्रमाणात लोह, कॅल्शियम आणि जीवनसत्व ब असल्यामुळे ना खूप आपल्या शरीराला फायदेशीर असतं. आणि नियमित दुधी भोपळा खाल्ल्याने तर आपलं हृदयाचं आरोग्य आहे ना ते सुद्धा चांगलं राहते. तसंच जर तुम्ही वजन कमी करत असाल ना तर त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर असा आपल्या ह्या दुधी भोपळ्याचा फायदा होतो. तर अशा पद्धतीने आपण मस्त असं थालीपीठ बनवणार आहे. खूप आरोग्यदायी आपली ही थालीपीठाची रेसिपी आहे. नक्कीच करून बघा. आणि थालीपीठ बनवण्याकरिता इथं मी ताजा मस्त हिरवागार आणि कवळा असा आहे ना दुधी भोपळा घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण नख टोचून बघायचं आहे. तर त्याच्यामध्ये सहज नख गेलं की म्हणजे आपला हा मस्त असा एकदम कवळा असा दुधी भोपळा आहे. तर मी अशा पद्धतीने 2 तुकडे करून घेतलेले आहेत. तर त्याच्याने काय होईल की जेव्हा आपण हे किसून घेऊ ना तर पटकन असे किसले जातात. आणि ना इथं दुधी भोपळा किसून घेण्याकरिता ना थोडीशी ना जाडसर असते किसणी ना तिचाच वापर करायचा आहे. तर त्याच्याने काय होईल की आपलं जे त्या दुधी भोपळ्यामध्ये ना भरपूर प्रमाणात पाणी असतं, तर ते जास्त निघणार नाही. म्हणजे ना तुम्ही जास्त जर बारीक किसणी घेतली ना तर त्याचं आहे ना असं एक पेस्टसारखं तयार होईल. तर तुम्ही थोडीशी जाड अशा पद्धतीने जर किसणी घेतली ना तर अशा पद्धतीचा एक 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 किस असा मोकळा ह्या पद्धतीने दिसणार. तर अशा प्रकारे मी इथं सर्व भोपळा आहे ना मी इथं किसून घेतलेला आहे. आता मी ह्या थालीपीठसाठी ना एक छोटंसं वाटण तयार करून घेणार आहे. तर त्यामध्ये इथं मी घेतलेले आहे 2 हिरव्या मिरच्या, 1 चमचाभर जिरे, 7-8 लसूणच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं
आणि 1 चमचाभर इथं मी घेतलेले आहेत धने. तर धने टाकल्याने खूप छान आपल्या ह्या थालीपीठला ना मस्त अशी चव लागते. तर अशा पद्धतीने ना थोडंसं मी ना याला जाडसर असं वाटण याचं तयार करून घेणार आहे. तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला ह्या मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. आता लगेचच मी ना इथं ह्या थालीपीठाचं पीठ मळून घेणार आहे. तर त्याकरिता मी इथं 1 वाटीभर आहे ना गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. सोबतच याच्यामध्ये 2 चमचे मी मोठे बेसन पीठ घेतलेलं आहे. तर बेसन पिठाने छान मस्त खमंग आणि खुसखुशीत आपले हे थालीपीठ होतात. आणि सोबतच इथं मी 2 चमचे आहे ना तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे. तर याच्याने सुद्धा मस्त असे कुरकुरीत आपले हे थालीपीठ बनवून तयार होतं. आता लगेचच याच्यामध्ये ना मी थोडेसे भाज्या टाकून घेणार आहे. आणि भाज्यांमध्ये मी इथं घेतलेला आहे पातीचा कांदा आणि सोबतच त्या कांद्याचाच आहे ना पांढरा भाग आणि हिरवा भाग दोघंही घेतलेले आहेत मी. भरपूर अशी आपल्याला ना कोथिंबीर वापरायची आहे आणि एक आपण नेहमी रेग्युलर वापरतो तो एक बारीक चिरून घेतलेला कांदा. तर अशा प्रकारे आपण भाज्या घेतलेल्या आहेत. जर तुम्हाला इथं अजून जर भाज्या टाकायच्या असेल तर तुम्ही इथं टाकू शकतात. 1 चमचाभर तीळ आणि चवीपुरतं याच्यामध्ये मीठ टाकून घेणार आहे. तर आता आपण इथं आहे ना वाटण तयार करून घेतलं होतं त्याच्यामुळे आहे ना इथं मी लाल मिरचीचा वापर करणार नाही आहे. फक्त ह्या थालीपीठला कलर येण्याकरिता पाव चमचा इथं मी हळद वापरते आता. आणि सोबतच आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ना तर ते आपल्याला घालायचं आहे. सर्व वाटण मी टाकून घेतलेलं आहे. व्यवस्थित असं हे मिक्स करायचं. आता आहे ना आपल्याला इथं आहे ना पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे. बिना पाण्याचा आपल्याला हे छान असं पीठ याचं ना मळून घ्यायचं आहे. तर आता जरी तुम्हाला हे पीठ आहे ना थोडंसं घट्टसर वाटत असेल, पण आहे ना दुधी भोपळ्यामध्ये ना स्वतःचंच एक भरपूर असं पाणी असतं. तर तुम्ही जसं तुम्ही हे पीठ मळाल ना तसं तो दुधी भोपळ्यानं अगदी पाणी सोडायला लागतो. त्याच्यामुळे आहे ना पाण्याचा अजिबात इथं वापर करू नका. खूप छान मस्त आपलं हे पीठ आहे ना मळून असं तयार होतं. तर हे बघा मी इथं 1 थेंबसुद्धा पाण्याचा वापर केलेला नाही आहे. तरीसुद्धा आपलं हे पीठ आहे ना सैलसर झालेलं आहे. म्हणजे आपल्याला पाण्याची अजिबातसुद्धा गरज लागलेली नाही आहे. तर वरून आहे ना मी इथं 1 चमचाभर तेल टाकून घेणार आहे. तर तेल टाकल्याने काय होईल की जे आपले थालीपीठ आहे ना थंड झाल्यावर सुद्धा वातड होत नाही. अगदी खुसखुशीतच राहतात. आणि जे काही आपण तेल टाकून घेतले ना ते व्यवस्थित ह्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. तर आपण लगेचच इथे ना मी थालीपीठ तयार करायला घेणार. तर त्याकरिता इथं मी ओला कॉटनचा रुमाल करून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये परत पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे आपले जे थालीपीठ आपण थापून घेणार ना तर त्या ह्या रुमालाला चिकटणार नाही. तर आपल्याला पाहिजे तेवढा इथे ना गोळा घ्यायचा थोडासा आणि पाण्याचा हात लावून लावून अशा पद्धतीने बोटाने व्यवस्थित असे थापून घ्यायचे. तर हे थालीपीठ आहे ना मस्त असं पातळ असं मी थापून घेणार आहे. तर त्याच्याने काय होईल की मस्त आपले हे थालीपीठ आहे ना अगदी कुरकुरीत असं होतं. तर अशा प्रकारे मी व्यवस्थित बारीक असं थापून घेतलेलं आहे. तर वरून आहे ना थोडेसे आपल्याला तीळ टाकायची आहे. आणि ना आपलं हे थालीपीठ झालं की याच्यामध्ये ना अशा प्रकारे आपल्याला बोटाने होल करून घ्यायचं आहे. तर असं केल्याने काय होईल की आपलं जे हे थालीपीठ आहे ना चांगलं मस्त असं सगळ्या बाजूने व्यवस्थित असं शिजून होईल. याच्यामध्ये आपण भरपूर भाज्या वापरलेल्या आहेत. त्यासुद्धा मस्त व्यवस्थित अशा शिजल्या जातील किंवा दुधी भोपळासुद्धा मस्त आपला असा शिजून होतो. तर लगेचच इथे ना मी तव्यामध्ये हे टाकून घेतलेलं आहे आणि पाहू शकतात किती मस्त सहज लगेच निघलं जातं आहे. तर रुमाल व्यवस्थित ओला असायला पाहिजे. त्याच्याने असं पटकन आपलं हे थालीपीठ आहे ना निघून होतं. तर लगेचच मी थोडंसं आहे ना याच्यामध्ये तेल टाकून घेणार आहे. आणि हे थालीपीठ बनत असताना गॅस आहे ना थोडासा मध्यमच करायचा. जास्त लोसुद्धा करू नका किंवा जास्त मोठासुद्धा गॅस आपल्याला ठेवायचा नाही. मध्यम असा गॅसवर आहे ना हे थालीपीठ दोघी बाजूने छान मस्त असं खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. तर वरून असं ह्या प्रकारे थोडंसं सुकून झालं का लगेच आपल्याला दुसऱ्या बाजूने ह्या पद्धतीने पलटून घ्यायचं आहे. आणि छान असं मस्त पाहू शकतात रंगसुद्धा किती छान सुरेख असा आलेला आहे. म्हणजे आपलं हे थालीपीठ दोघंही बाजूने छान मस्त खमंग आणि खुसखुशीत असं कुरकुरीत व्यवस्थित असं भाजून झालेलं आहे. तर इथे ना आपल्या दोघी पण बाजू चांगल्या मस्त अशा खरपूस अशा भाजून झालेल्या आहेत. म्हणजे व्यवस्थित आपलं हे थालीपीठ बनवून तयार झालेलं आहे. आता मी ना एका प्लेटमध्ये हे काढून घेणार आहे
आणि ह्याच प्रकारे आपल्याला दुसरं देखील आपल्याला थालीपीठ तयार करून घ्यायचं आहे। तर जर तुम्ही एका टायमाला की सगळे थालीपीठ बनवू शकतात, अजिबात वातड होत नाही, अगदी जसेच्या तसे कुरकुरीत आणि खुसखुशीत मस्त राहतात। आता सेम पद्धतीने मी इथं दुसरं देखील थालीपीठ बनवून घेणार आहे। ज्यांना हे दुधी भोपळा आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील, इतकं छान मस्त चवीला हे थालीपीठ बनवून तयार होतं। जर तुम्हाला भाजी आवडत नसेल तर अशा प्रकारे तुम्ही हे थालीपीठ बनवू शकता। जास्त वेळसुद्धा लागत नाही, अगदी झटपट असं आपलं हे थालीपीठ बनलं जातं। आणि ना दुधी भोपळा खायला ना लहान मुलंच नाही तर मोठेसुद्धा कंटाळा करतात। त्याच्यामुळे ना अशा प्रकारे जर तुम्ही थालीपीठ बनवाल तर लहान मोठे सगळे आवडीने खातील, इतकं छान मस्त असं हे थालीपीठ चवीला बनवून तयार होतं। तर हे बघा पाहू शकतात इथे मी ना एवढे थालीपीठ बनवून घेतलेले आहेत। तर हे थालीपीठ तुम्ही मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकतात किंवा सकाळच्या नाश्त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे थालीपीठ बनवू शकतात। जर तुम्ही नेहमीच पोहे आणि उपमा खाऊन कंटाळा आला असेल तर बनवा अशा पद्धतीचं अगदी साधं आणि सोप्या पद्धतीतलं मस्त खमंग खुसखुशीत असं थालीपीठ। आणि हे थालीपीठ आहे ना तुम्ही दह्याबरोबर, लोणीबरोबर किंवा लोणच्याबरोबर सुद्धा खाऊ शकतात। अप्रतिम असं चवीचं आपलं हे थालीपीठ बनवून तयार होतं। तर ह्या दुधी भोपळ्यामध्ये ना भरपूर असे गुणधर्म असतात, त्याच्यामुळं सर्वांनीच हे दुधी भोपळा खायलाच पाहिजे। तर थालीपीठच नाही तर तुम्ही भाजी बनवू शकतात किंवा याचं ज्यूससुद्धा पिऊ शकतात। भरपूर असे प्रकार तुम्ही ह्या दुधी भोपळ्याचे बनवू शकता। तर थालीपीठाचा तिसरा प्रकार बघूयात, तर तो म्हणजे चकली भाजणीच्या पिठापासून मस्त खमंग आणि खुसखुशीत असं थालीपीठ। तर ह्या थालीपीठामध्ये ना भरपूर अशा आपल्या ह्या सगळ्या प्रकारच्या इथे ना डाळी असतात, त्याच्यामुळे अजूनच जास्त हे थालीपीठ ना पौष्टिक असतं। तर सुरू करूयात आजची रेसिपीला। तर सगळ्यात आधी थालीपीठ बनवण्यासाठी इथं मी वाटण तयार करून घेणार। तर इथं मी 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या, 1 चमचा धने, 1 चमचा जिरे आणि 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तर हिरव्या मिरचीचं प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात आणि याची आपल्याला पाणी न टाकता याची पेस्ट तयार करून घ्यायची। तर ह्या प्रकारे मी इथं हे वाटण देखील तयार करून घेतलेले आहे। आता आपण इथं एक मोठा ताट घ्यायचा, म्हणजे पसरट भांड्यात घ्यायचं आहे आणि त्याच्यात आपल्याला हे चकलीचं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यात आपल्याला हे वाटण तयार करून घेतलेलं ते देखील आपण याच्यात टाकून घेणार। तर याच्यात आपण काही मसाले टाकून घेऊयात। तर अर्धा चमचा इथे मी हळद टाकून घेतलेली आहे आणि अर्धा चमचा ओवा आणि 2 चमचे आपल्याला इथं तीळ घालायची। तर तीळने अतिशय खमंग असे आपले हे थालीपीठ बनवून तयार होतं आणि चवीपुरतं मीठ। आणि आता आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथं आपले मसाले आणि ते वाटण देखील व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। आता आपण याच्यात कांदा आणि कोथिंबीर टाकून घेऊया। तर इथं मी एक मोठा कांदा घेतलेला आहे आणि त्याला बारीक चिरून घ्यायचा आहे आणि कोथिंबीर देखील आपल्याला ह्या भरपूर घालायची ह्या थालीपीठमध्ये आणि ते देखील आपण ह्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता आपल्याला ह्या पिठामध्ये थोडं थोडं पाणी करत हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। तर आपल्याला एकदा सगळं पाणी टाकून घ्यायचं नाही, अंदाजाने आपल्याला इथं पाणी टाकून हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। तर पोळीच्या पिठापेक्षा थोडं पातळ आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे, अगदी घट्टही नाही आणि जास्त पातळसुद्धा आपल्याला इथं हे पीठ मळायचं नाही आहे। तर इथं तुम्ही चकलीचं पिठाऐवजी तुम्ही ज्वारीचं, बाजरीचं आणि बेसन पिठाचं देखील हे थालीपीठ बनवू शकतात। तर अशा प्रकारे आपलं हे पीठ देखील छान व्यवस्थित मळून झालेलं आहे। आता आपण ह्या पिठाला साईडला ठेवून घेणार आणि लगेचच आपण इथं थालीपीठ बनवायला सुरुवात करूयात। तर ह्या पिठाला तुम्ही 10 ते 15 मिनिटासाठी देखील ठेवू शकता किंवा लगेचच देखील थालीपीठ बनवायला घेऊ शकतात। तर इथे मी एक कॉटनचा रुमाल घेतलेला आहे आणि रुमाल हा मी इथं ओला करून घेतलेला आहे, म्हणजे पूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे रुमालाचं आणि जेवढं आपल्याला थालीपीठ थापून घ्यायचं आहे तेवढं थोडंसं ओलं करून घ्यायचं आहे। तर इथं मी थालीपीठचं पीठ घेतलेलं आहे। तर आपल्याला जितकं जाड आणि बारीक थालीपीठ हवं आहे तेवढं आपल्याला इथं पीठ घ्यायचं आहे आणि ओल्या हाताने आपल्याला हे थालीपीठ व्यवस्थित थापून घ्यायचं आहे। तर इथं तुम्हाला किती जाड आणि बारीक थालीपीठ हवं आहे तेवढं तुम्ही इथं थालीपीठ थापून घेऊ शकता। तर अशा प्रकारे आपलं थालीपीठ देखील छान मस्त गोल असं थापून झालेलं आहे। तर आता आपण इथं थालीपीठला असे 4 ते 5 होल करून घेणार मध्ये।
तर इथं आपला तवा देखील छान मस्त गरम झालेला आहे आणि आता आपण हे थालीपीठ ह्या तव्यामध्ये रुमालासकट आपल्याला ह्या पद्धतीने टाकून घ्यायचं आहे आणि अलगद हळूवारपणे आपल्याला हा रुमाल व्यवस्थित काढून घ्यायचा आहे, अजिबात सुद्धा चिकटला जात नाही। तर आता आपण इथं तेल टाकून घेणार। तर ह्या ओलमध्ये मी इथं अर्धा चमचा तेल टाकून घेते आणि आजूबाजूला देखील ह्या थालीपीठच्या इथं मी 1 चमचा आपल्याला तेल सोडून घ्यायचं। तर इथं थोडंसं थालीपीठ वरून कोरडं झालं की मग आपल्याला दुसऱ्या बाजूने हे थालीपीठ व्यवस्थित पलटून घ्यायचं आहे। अतिशय सुंदर असं आपलं थालीपीठ मस्त इथं एका बाजूने भाजून झालेलं आहे। आता आपण दुसऱ्या बाजूने देखील छान मस्त भाजून घेणार। तर इथं तुम्ही ह्या थालीपीठला तूप किंवा बटर देखील लावून घेऊ शकतात। तर दोघी बाजूने आपलं हे थालीपीठ अतिशय मस्त खरपूस आणि खमंग असं भाजून झालेलं आहे। आता आपण हे थालीपीठ काढून घेणार आणि ह्याच प्रकारे दुसरं थालीपीठ देखील आपण बनवून घेणार। तर इथं आपण सर्व प्रकारच्या डाळी आणि तांदूळ घेतलेले आहे, त्याच्यामुळे हे थालीपीठ अतिशय हेल्दी आणि टेस्टी आपलं इथं बनवून तयार होतं। तर तुम्ही देखील बनवा मस्त चकली भाजणीपासून ह्या प्रकारे खमंग आणि खुसखुशीत थालीपीठ। तर हे थालीपीठ तुम्ही सकाळच्या नाश्त्याला किंवा मुलांच्या टिफिनला देखील देऊ शकतात। तर अतिशय सोप्या पद्धतीने इथं मी ही थालीपीठची रेसिपी दाखवली आहे। आणि हे थालीपीठ आहे ना तुम्ही दह्याबरोबर, लोणीबरोबर किंवा लोणच्याबरोबर सुद्धा खाऊ शकतात। खूप छान अप्रतिम असं चवीला लागतात। खूप साऱ्या डाळी वापरलेल्या आहेत आपण, त्याच्यामुळे अजूनच जास्त प्रोटीनयुक्त आपलं हे थालीपीठ बनवून तयार होतं आणि खमंग आणि खुसखुशीत तर हे थालीपीठ बनलंच जातं, पण चवीला देखील अप्रतिम असं चवीचं आपलं हे थालीपीठ बनवून तयार होतं। तर आता आपण थालीपीठाचा चौथा प्रकार बघूयात। तर तो म्हणजे ज्वारीच्या पिठापासून बनवलेलं खमंग आणि खुसखुशीत असं हे थालीपीठ आहे। तर इथे मी ना 3 प्रकारचे पीठ घेतलेले आहे। तर 1 कप इथे मी ना ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा कप गव्हाचं पीठ आणि 1 छोटा कपभर इथं मी बेसन पीठ घेतलेलं आहे। तर अशा पद्धतीने आपलं हे पिठांचं प्रमाण आहे। तर तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला आवडीप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकतात। वेगवेगळे प्रकारचे पीठं तुम्ही वापरून हे छान असं थालीपीठसुद्धा बनवू शकतात। तर हे बघा मी तिघंही पीठ छान मस्त एकत्रित असं टाकून घेतलेले आहेत। मोठं भांडं घ्यायचं म्हणजे आपल्याला जेव्हा आपण पीठ मळतो ना, तर तेव्हा छान असं पटकन मळलं जातं। तर एक बारीक चिरून घेतलेला कांदा आणि भरपूर अशी मी इथं कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि सोबतच याच्यामध्ये ना मी लसूण आणि मिरचीचा ठेचा वापरणार आहे। तर इथे ना मी कच्चे लसूण आणि कच्चीच मिरची वापरते, त्याचा ठेचा करून घेतलेला आहे। सोबतच याच्यामध्ये ना 1 चमचाभर ओवा आणि 2 मोठे चमचे मी इथं घेतलेले आहे पांढरे तीळ। तर तीळ आपल्याला छान अशी मस्त भरपूर इथं वापरायची आहे। सोबतच इथं मी 2 चमचे ना तेल टाकून घेणार आहे। तर तेल टाकल्याने आपलं हे थालीपीठ आहे ना थंड झाल्यावर सुद्धा मस्त खमंग आणि खुसखुशीत असं राहतं। तर इथे मी अर्धा चमचा आहे ना लाल चटणी घेतलेली आहे, पाव चमचा हळद, चवीपुरतं मीठ आणि व्यवस्थित आपल्याला सर्व साहित्य ना मिक्स करून घ्यायचं आहे। म्हणजे हे सगळे पीठ आणि जे काही आपण सगळं काही मसाले किंवा जे भाजी वापरलेले आहेत, तर ते व्यवस्थित अशा मिक्स व्हायला पाहिजे। आता आपल्याला आहे ना याच्यामध्ये थोडं-थोडं पाणी टाकत आहे ना व्यवस्थित आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। तर जसं आपण पोळीचं पीठ मळतो ना, तर त्याप्रमाणेच आपल्याला छान मस्त हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर लागेल तर त्याप्रमाणे थोडं-थोडं पाणी टाकत आहे ना, हे छान मस्त पीठ इथे मी मळून घेते व्यवस्थित असं हे बघा, ह्या प्रकारे छान असं हे पीठ आहे ना मळून होतं। तर गव्हाच्या पिठाने ना मस्त आपल्या ह्या थालीपीठला बाइंडिंग येते, त्याच्यामुळे ना गव्हाचं पीठ हे नक्कीच वापरा। ज्वारीचं जर थालीपीठ बनवत असाल तर छान अशी मस्त बाइंडिंग येते, म्हणजे आपलं हे थालीपीठ आहे ना कुठेही चिरत नाही किंवा चिरा पडत नाही। तर हे बघा अशा प्रकारे मी हे पीठ मस्त मळून घेतलेलं आहे। आता लगेचच आपण थालीपीठ बनवायला घेऊयात। तर इथे मी कॉटनचा रुमाल घेतलेला आहे, ओला करून घ्यायचा आहे अगोदर आणि पूर्णपणे आपल्याला पाणी काढायचं आहे आणि थोडंसं पाणी लावून घेतलेलं आहे मी इथं, म्हणजे जेणेकरून जे काही हे पीठ आहे ना तर ते ह्या रुमालात चिकटणार नाही आणि पाण्याच्या हात लावून आपल्याला व्यवस्थित असं हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे। तर आता तुम्हाला हे थालीपीठ किती जाड किंवा किती मोठं किंवा किती पातळ हवं आहे, त्याप्रमाणे तुम्ही इथं पीठ घेऊन
याचं मस्त छान थालीपीठ तयार करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने मी इथं 5 होल करून घेतलेले आहे, म्हणजे आपलं जे थालीपीठ आहे व्यवस्थित असं आहे ना ह्या तव्यामध्ये ना भाजलं जातं. तर अशा पद्धतीने मी तेल लावून घेतलेलं आहे आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला हे थालीपीठ असं टाकून घ्यायचं आहे. तर आपण ह्या रुमालाला पाणी लावलं होतं, त्याच्यामुळे ना इथं चिकटणार नाही, सहज अलगद आपलं हे थालीपीठ मस्त असं निघून होतं. थोडंसं आपल्याला ह्या छिद्र्यामध्ये ना तेल टाकायचं आहे आणि आजूबाजूला देखील मस्त असं हे तेल सोडून घेतलेलं आहे. वरची बाजू चांगली सुकवून झालेली की लगेच दुसऱ्या बाजूने आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे. पाहू शकतात किती मस्त असं आपलं हे थालीपीठ एका साईडने मस्त शेकून झालेलं आहे. दुसऱ्या बाजूने देखील ह्याचप्रमाणे आपल्याला मस्त शेकून घ्यायचं आहे. जर तुम्ही वजन कमी करत असाल ना, तर अशा पद्धतीने ज्वारीचं थालीपीठ करा, म्हणजे झटपट असे आपली ही रेसिपी तर आहेच, पण अगदी कमीत वेळेतसुद्धा बनली जाते आणि अगदी मस्त आपलं हेल्दी असं हे थालीपीठ बनलं जातं. तर अशाच पद्धतीने मी सर्व काही आपल्याला जे काही थालीपीठ आहे ते बनवून घेणार आहे आणि छान मस्त असे खमंग आणि खुसखुशीत तिथं थालीपीठ बनवून तयार होतात. अजिबात वातळ होत नाही आणि कुठेही या थालीपीठला चिरा गेलेल्या नाही आहेत. मस्त असं आपलं हे थालीपीठ बनवून तयार झालेलं आहे. आणि हे थालीपीठ तुम्हाला जेव्हा केव्हा भूक लागली असेल ना, तर तेव्हासुद्धा तुम्ही झटपट असं बनवू शकतात. तर आता थालीपीठाचा 5वा प्रकार बघूयात. तर ते म्हणजे अगदी साधं आणि सोप्या पद्धतीतलं मस्त असं आपलं थालीपीठ आहे. तर तुम्ही थालीपीठ म्हणू शकतात किंवा धपाटे किंवा वेगळ्या पद्धतीचा नाश्तासुद्धा म्हणू शकतात. एक नंबर आपलं हे थालीपीठ बनवून तयार होतं. खूप छान चवीला लागतं. चव तर मात्र अप्रतिम आहे याची. तर नक्कीच करून बघा. मुलंसुद्धा आवडीने खातात. इतकं मस्त असं चवीला हे थालीपीठ बनवून तयार होतं. सकाळचा नाश्ता असू द्या किंवा मुलांचा टिफिन एकच नंबर लागते. तर पटकन सुरू करूयात आपण ह्या मस्त चटपटीत अशा नाश्त्याची रेसिपीला. आणि हा नाश्ता बनवण्याकरिता इथं मी 2 बटाटे घेतलेले आहेत. मध्यम आकाराचे आपले हे बटाटे आहेत आणि एक इथं मी टोमॅटो वापरलेला आहे. तर टोमॅटोने आपला हा जो नाश्ता आहे ना, अगदी मस्त चटपटीत बनवून तयार होतं आणि सोबतच एक कांदा. तर अशा पद्धतीने आपण इथं हे नाश्त्यासाठी लागणारं साहित्य घेतलेले आहे. तर हे इथं मी किसणी घेतलेली आहे आणि किसणीने आपल्याला जे हे बटाटे, टोमॅटो आणि कांदा घेतलेला आहे ना, यांना किसून घ्यायचं आहे. आणि किसणी घेताना आपल्याला ना जास्त जाड किसणी घ्यायची नाही आहे. तर काय होईल की आपण जेव्हा हा बटाटा जेव्हा शिजवून घेतो ना, तर तेव्हा आहे ना पटकन असं शिजला जातं. त्याच्यामुळं अशा पद्धतीने बारीक किस होईल त्या पद्धतीचीच किसणी वापरायची आहे. तर हे बघा अशा प्रकारे मी इथे ना दोघं पण बटाटे छान असे मस्त किसून घेतलेले आहे आणि सोबतच इथं आहे ना कांदा आणि टोमॅटोसुद्धा मी किसून घेतलेले आहेत. मस्त असे बारीक असे किसून झालेले आहेत. आता लगेचच इथे आहे ना आपण याचं आहे ना एक छान असं बॅटर तयार करून घेणार. तर त्याकरिता इथं मी एक बाऊल घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला हे सगळे किसून घेतलेले बटाटे, टोमॅटो आणि कांदा याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तर आपलं इथं आहे ना सर्व साहित्य टाकून झाल्यावर आहे ना लगेचच इथं मी एक बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची टाकून घेते आणि अर्धा चमचा आपल्याला घ्यायचं आहे जिरं आणि इथं मी घेतलेले आहे अर्धा चमचापेक्षा कमी चटणी आणि पाव चमचा हळद आणि सोबतच याच्यात आहे ना मी अर्धा चमचा काळी मिरी पावडर टाकणार आहे. तर याच्याने खूप छान आपल्या ह्या नाश्त्याला चव येते. चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि भरपूर अशी आपल्याला इथं कोथिंबीर टाकायची आहे. तर अशा पद्धतीने आपलं सर्व साहित्यानं टाकून झालेलं आहे. आता वरून आहे ना आपल्याला पीठ टाकायचं आहे. तर मी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर मी आधी 3 चमचे पीठ वापरणार आहे, म्हणजे आपल्याला लागेल ना तसं आपण ह्याच्यामध्ये पीठ टाकून घेणार. तर 3 चमचे मी इथं गव्हाचं पीठ आणि 2 चमचे बेसन पीठ. तर बेसन पीठने आपला हा जो नाश्ता आहे ना मस्त असा खमंग असा बनवून तयार होतो. तर छान असं आपल्याला ना हे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं. हे ना ह्या आपल्या गव्हाच्या पिठाने ह्या सगळ्या पिठाला ना छान अशी मस्त बाइंडिंग येते. तर खूप छान आपला हा नाश्ता तर बनला जातो. पण गव्हाचं पीठ वापरलेलं आहे आणि त्याच्यामुळे ना खूप जास्त मस्त आपला हा नाश्ता पौष्टिक बनवून तयार होतो. तर मुलं तर असं भाज्या खात नाही. तर तुम्ही याच्यामध्ये अजून जर भाज्या वापरल्या तरीसुद्धा चालेल. तर याच्यामध्ये अजून परत आहे ना मी 1 चमचाभर गव्हाचं पीठ टाकून घेणार आहे आणि छान असं मस्त आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने छान असं आपलं हे मस्त हे मिश्रण असं तयार झालेलं आहे, पाहू शकतात. याच्यापेक्षा जास्त पातळसुद्धा नाही आणि जास्त घट्टसुद्धा करू नका. अशाच प्रकारे आपलं हे मिश्रण असायला पाहिजे. तर इथं मी एक तवा घेतलेला आहे आणि तवामध्ये आपल्याला थोडंसं ना तेल लावून घ्यायचं आहे
आणि लगेचच इथं आपण जे तयार करून घेतलेलं मिश्रण आहे ना ते आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे आणि हाताने आपल्याला पसरवून घ्यायचं आहे। तर लक्षात घ्यायचं इथं हात आपल्याला मस्त पाण्याने ओले करून घ्यायचे, तर त्याच्याने काय होईल की जे आपलं हे मिश्रण आहे ते हाताला चिकटणार नाही आणि अगदी व्यवस्थित आपल्याला पसरवता येईल। तर हे बघा अशा प्रकारे। आणि तुम्हाला इथं किती छोटा आणि किती मोठा हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही हे पीठ आहे ना पसरवून घेऊ शकतात। जर तुम्हाला याच्यापेक्षा जर मोठं हवं असेल ना त्याप्रमाणे सुद्धा तुम्ही हे छान असं मस्त बारीक असं पसरवून घेऊ शकतात। तर आता आहे ना हे ना वरून असं छान मस्त कोरडं झालं की लगेच आपल्याला दुसरी बाजूने देखील छान मस्त असं हे ना शिजवून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने पाहू शकतात छान असं मस्त आपल्याला एका बाजूने आणि दोघी पण बाजूने मस्त असं खरपूस असं आपलं हे ना भाजून झालेलं आहे। तर हे बघा काय मस्त असं खमंग असं हे भाजून झालेलं आहे। आता मी हे काढून घेणार आहे। तर आपण आहे ना इथं टोमॅटो वापरलेला आहे त्याच्यामुळे ना अजून जास्त मस्त असा ह्या नाश्त्याला ना चटपटीतपणा येतो। आता इथे मी ना परत 1 चमचाभर इथं परत पीठ टाकून घेतलेलं आहे आणि आपल्याला हलक्या हाताने छान असं मस्त पसरवून घ्यायचं आहे। तर हे पीठ भिजवत असताना मी पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे, कारण एक कांदा, टोमॅटो आणि बटाट्याचं त्यांचं एक स्वतःचं पाणी असतं, त्याच्यामुळं मी एक थेंबसुद्धा पाण्याचा वापर केलेला नाही आहे आणि खूप छान मस्त आपला हा जो नाश्ता आहे ना किंवा धिरडेसुद्धा तुम्ही म्हणू शकतात, खूप छान बनवून तयार होतात। तर हे बघा अशा पद्धतीने आपण वरून आहे ना मी इथं कोथिंबीर टाकून घेणार आहे। तर आवडीप्रमाणे तुम्ही इथे ना भाज्यांचा वापर करू शकतात। खूप छान चवीला आपलं हे धिरडं लागतं। तर वरून थोडंसं आपल्याला तेल टाकायचं आहे आणि दोघी बाजूने छान मस्त असं आहे ना खरपूस असं आहे ना भाजून घ्यायचं आहे। तर हा नाश्ता आहे ना तुम्ही मुलांच्या टिफिनला जरी दिला ना तरीसुद्धा मुलं आवडीने खातात। मुलांना कळणारसुद्धा नाही की तुम्ही याच्यामध्ये भरपूर अशा भाज्या वापरलेल्या आहे आणि गव्हाचं पीठ वापरून बनवलेलं आहे। तर पाहू शकतात अशा पद्धतीने मी इथे ना तीळसुद्धा लावून घेतलेली एका धिरड्याला आणि खूप छान मस्त आपल्याला हा नाश्ता बनला जातो। तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये सुद्धा बनवू शकतात किंवा जेव्हा केव्हा तुम्हाला भूक लागली तेव्हासुद्धा तुम्हाला पटकन असा हा नाश्ता बनवता येईल। तर अशा पद्धतीने तुम्ही देखील बनवा झटपट पद्धतीतला छान मस्त मऊसूत असा नाश्ता। तर कशी वाटली माझी रेसिपी हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि जर का माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा। तर भेटूयात अशाच मस्त चटपटीत आणि छान मस्त अशा पौष्टिक रेसिपीसोबत। तर माझी पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद।